पुणे जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिमुसळधार पाऊस झाला आणि त्याचा फटका अनेक गावांना बसला। धरण क्षेत्रातील काही गावे गेल्या 10 दिवसांपासून अंधारात आहेत। अनेक ठिकाणी वीज खंडित केल्यानं शेतकरी वर्गाला मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतोय। पुण्यातील पिसावरे, भायखेल, नांद, शिंद, मोडवाडी, गौडी, कोमर्डी, वेणवडी या गावांची बत्ती गुल झाली आहे। त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित राहिलाय। पुणे जिल्ह्यात पावसाचा कहर बघायला मिळतोय। अनेक नदी नाले तुडुंब वाहत असून अनेक रस्ते वाहतुकीसाठी ठप्प झालेत। बहुतांश तालुक्यातील खेड्यापाड्यात बत्ती गुल झाल्यानं नागरिक हैराण झालेत। जुलै महिना सुरू असून मुलांच्या शाळा देखील सुरू आहेत, परंतु वीज नसल्यानं मुलांचा अभ्यास देखील होत नाही। जिल्ह्यातील दुर्गम भागात नेहमीच विजेचा लपंडाव सुरू असतो। काही ठिकाणी वीज खंडित झाली तर अनेक दिवस सुरळीत होत नाही। अशा दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमित वीज पुरवठा राहावा, 24 तास वीज उपलब्ध व्हावी, तसेच वीज बिलाचा कायमस्वरूपी प्रश्न मिटावा, तसेच पर्यावरणपूरक ग्रीन एनर्जी उपलब्ध व्हावी अशी मागणी सध्या गावकरी करतात। प्रॉब्लेम नाही, बॅटरीला चार्जिंग नाही, लाईट नसल्यामुळे प्रॉब्लेम झाले। पाणी नाही पिण्याला, मेन म्हणजे खायला पीठ नाही, बॅटरीला अजिबात नाही। रात्री सरपंच चिल्ला 5-50 जनावर आहे, आम्ही काय करायचे? काय नाही, बातम्या सरपंच खायचं शिजू तर काय करायचे? या पावसाळ्यात ग्रामीण भागात दिवस रात्र केव्हाही विद्युत पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत। त्यात डासांचा प्रकोप वाढल्यानं नागरिकांची रात्रीची झोप उडाली आहे। सर्दी, ताप, खोकला आणि न्यूमोनियाचे आजार बळावलेत। प्रशासनानं यात लक्ष घालावं अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीनं होतीये। प्रतिनिधी शिवानी कुमार, न्यूज 18 लोकल, पुणे।